सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळीच राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अपहरणाच्या गुन्ह्यात सातारा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्यांना महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते। यावेळी प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे दोघांनाही सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे। दरम्यान यावेळी पोलिसांनी दडपशाहीचा वापर करून आम्हाला अटक केली असून लोकशाहीतील मतदान प्रक्रियेपासून जबरदस्तीने आम्हाला वंचित ठेवण्यात आले आहे। हे पोलिसांकडून झुंडशाहीचा वापर करून आम्हाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी केला आहे। एक मिनिट, काय झालं, काय नेमकं झालं? काही नाही, एकदम हे झालं। मला पोलिसांनी थोडं अटक करून महाबळेश्वरला घेऊन गेले। महाबळेश्वर मध्ये आमचं मेडिकल केलं, तिथं अनफिट झाल्यामुळे तर सिव्हिलला घेऊन आले। आम्हाला लोकशाही पद्धतीने मतदान करून दिलं नाही। आमच्या खोटे अपहरणाचे गुन्हे दाखल केले आमच्या खोटे अपहरणाचे गुन्हे खोटे काही केलं नाही। आमच्यावर असलेल्या माणसाचं अपहरण केलं असं दाखल। ओके, तुमची काय परिस्थिती पाठले तुमचे? आज काय झालं होतं? अध्यक्ष निवडीच्या दरम्यान सभागृहाच्या बाहेर 5 फुटावर गेलो असताना मला पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करून खोटा गुन्हा दाखल करून मला महाबळेश्वरला मतदानाच्या अगोदर 5 मिनिटं फक्त नेले। मारहाण झाली का तुम्हाला? अमानुषपणे मारहाण झाली। कुणाकडनं झाली? पोलीस प्रशासन, खाजगी देशातले पोलीस। चला तर बाकी प्लीज मला घेऊन स्वतः पालकमंत्री वर जात होते। पालकमंत्र्यांना सुद्धा चला 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 प्लीज चला चला। अरे पालकमंत्र्यांचं रक्त माझ्या शर्टाला लागलं। म्हणजे अशा पद्धतीनं अमानुषपणे कृत्य आज लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम, लोकशाहीची हत्या करण्याचं काम यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यात झालेलं आहे। खूप मोठं म्हणजे आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 22 सदस्य आणि सेनेचे 15 असे 37ची मेजॉरिटी होती। आमचे 2 फोडले, राष्ट्रवादीचे आणि सेनेचे 2 फोडले, आमची 33ची मेजॉरिटी झाली। त्या 33च्या आमचेच बापूसाहेब शिंदे व्हायचे, ते बापूसाहेब शिंदे रोज आमच्या बरोबर आहेत। अगदी रोज उठल्यानं काल सकाळी सुद्धा त्यांच्या पाया पडलो गुढीपाडव्या दिवशी, आणि त्यांच्यावरच खोट्या पद्धतीचं त्यांचं अपहरण झालं। अशा पद्धतीची खोटी तक्रार दाखल केली आमच्यावर, आणि आम्हाला तिथनं मतदान केंद्राच्या बाहेरून, म्हणजे अगदी मतदान बाहेरनच, गेटवरनच, 4थ्या मजल्याच्या सभागृहाच्या बाहेरूनच आम्हाला ओढत नेलं। मकरंदाबांना, पालकमंत्र्यांना सगळ्यांनाच ओढत होते। नितीन काका आम्हाला हे करत होते की बाबा यांना मतदान करू दे, शिवाय म्हणत होते। कारण काहीतरी सांगितलं असेल की तुम्हाला? काही कारण सांगायचा विषय नाही। आम्हाला सांगितलं की बापूसाहेब शिंदे यांचं अपहरण झालंय। ते बापूसाहेब शिंदे काल 12 वाजता महाबळेश्वरच्या पोलीस स्टेशनवर गेले, तिथले CCTV फुटेज उपलब्ध आहे। ते स्वतः जाऊन सांगतायत की माझं काय अपहरण वगैरे झालेलं नाही, मी तर महाबळेश्वरमध्येच आहे। त्याच्यानंतर बापूसाहेब शिंदेनी स्वतः वाईच्या DYSPच्या समोर जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये जबाब दिला आणि सांगितलं की आदरणीय नितीन काका पण त्यांच्यावर गेले होते की मी अपहरण वगैरे काही झालेलं नाही, पण त्यांना काही करून आम्हाला मतदान करून द्यायचं नव्हतं, काही करून आम्हाला अटक करायची होती। म्हणून अटक करून 4थ्या मजल्यावरनं आम्हाला अटक करून तिथून महाबळेश्वरला घेऊन गेले, आणि महाबळेश्वरमध्ये आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।